विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज अधिवेशनामध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं असेल। संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडतंय आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा चांगलाच गाजलाय, त्यामुळे आज सुद्धा संसदेमध्ये नेमकं काय वातावरण असेल, काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं असेल। शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे। यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनाचे राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटलेत। आज राज्यभरात शरद पवार गटाच्या वतीने मोदी सरकारविरोधात तीव्र निदर्शनं केली जाणार आहेत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत। इंडिया आघाडीतील सहभागासंदर्भात प्रकाश आंबेडकर आज आपली भूमिका स्पष्ट करतील। नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाच्या चौकशीसाठी दिल्लीतील डीआरडीओच्या तज्ज्ञांचं विशेष पथक दाखल होणार आहे। या स्फोटामध्ये 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झालाय, त्यामुळे या घटनेचा अधिक तपास आज हे पथक करेल। उत्तर प्रदेश काँग्रेसच्या वतीने आजपासून परिवर्तन यात्रेला सुरुवात होणार आहे। पश्चिम यूपीच्या सहारनपूर या ठिकाणी यात्रेला सुरुवात होईल। तामिळनाडूमध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। नद्यांना पूर आल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली। पुढच्या 24 तासात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय।